धुळ्यात एका हॉटेलमध्ये तुडुंब हाणामारी घटनेचा व्हिडिओ व्हायरल. मोहाडी पोलिसांतर्फे तपासाला सुरुवात. धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग परिसरातील एका हॉटेलमध्ये काही तरुणांमध्ये तुडुंब हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॉटेलमध्ये टेबलावर बसलेले टोळके एकमेकांशी तावातावाने बोलत होते. त्याचवेळी एकाने पाठीमागून रॉड काढून समोरील व्यक्तीच्या डोक्यात हाणला, तर त्याच्या साथीदाराने अन्य एकाच्या डोक्यात बाटली मारून फेकली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग सुरत बायपास चौफुली परिसरात एका हॉटेलमध्ये घडली आहे. सुदैवाने जुने धुळे परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने हे भांडण सोडविले. तसेच जखमींच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हाणामारीचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या संदर्भात मोहाडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी पोलीस आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. हा व्हायरल व्हिडिओ 29 जून रोजी रात्रीच्या असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात बुधवारी 3 जुलै रोजी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. धुळे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे देखील बघावयास मिळत आहे.